नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. तर आरोग्य विभागाचं वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर आरोग्य विभागाशी निगडीत किंवा आरोग्य विभागाच्या ज्या ज्या पदांसाठी तांत्रिक प्रश्नसंच आहे तर त्या सर्व पदांसाठी या ठिकाणी आपण आज तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. त्यासोबत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही जर आरोग्य सेवक 40% असो किंवा बहुउद्देशीय कर्मचारी असो, त्यासोबत अधिपरिचारिका या पदांसाठी जर अप्लाय केला असेल तर तुम्ही सुद्धा पहा, कारण का हे सुद्धा प्रश्न अतिशय इम्पॉर्टंट आहे जे की तुमच्या त्या परीक्षेमध्ये रिपीट होत आहेत आणि मागच्या टाईमला विचारण्यात आलेले हे सर्व प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंटद्वारे आम्हाला कळू शकता, ते आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिला प्रश्न पहा, आणि आज आपण कमी घेतलेले आहेत 15 प्रश्न जे की वारंवार रिपीट होणारे आहेत. तर पहा, शरीरात क्रियांची गती वाढणाऱ्या पेसमेकर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रंथी कोणती किंवा कोणत्या? तर मित्रांनो, शरीरामध्ये जेवढ्या काही क्रियांची गती वाढविल्या जातात त्यांना पेसमेकर म्हणतात. आणि त्या पेसमेकर म्हणजे नेमकं कोणत्या ग्रंथ्या आहेत? तर लक्षात असू द्या, पियूषिका नावाची जी ग्रंथी आहे ती या ठिकाणी पेसमेकर ग्रंथी किंवा शरीरातील क्रियांची गती वाढवणारी ग्रंथी म्हणून सुद्धा ओळखली जाते. आणि व्हिडिओ आवडत असतील, प्रश्न भारी वाटत असतील, येणारे वाटत असतील तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का असेच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. भारतीय औषधी पद्धतीतून कोणती पद्धती वगळण्यात आली आहे? तर भारतीय औषधी पद्धतीतून कोणती पद्धत वगळण्यात आलेली आहे? तर तिबेटी औषधी पद्धत जी आहे या ठिकाणी औषधी बनवण्याच्या पद्धती आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये ही जी तिबेटी औषधी पद्धत आहे ती या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे किंवा काढून टाकण्यात आलेली आहे. सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी संघटना आहे ती कोणत्या परिषदेत स्वीकारली गेली किंवा कोणत्या परिषदेत स्वीकारली? तर ही कोणत्या परिषदेमध्ये स्वीकारली गेली? तर आल्मा आटा ही जी परिषद भरली होती ही कधी भरली होती हे तुम्हाला कमेंटद्वारे कळवायचं आहे. तर या परिषदेमध्ये सर्वांसाठी आरोग्य ही घोषणा या ठिकाणी WHOने स्वीकारलेली आहे. शरीराचे तापमान नियंत्रणासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? तर शरीराचे तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदूचा कोणता भाग कार्य करतो? तर हायपोथॅलमस हे जे आहे त्याचे वेगवेगळे भाग आहेत, त्याचा हायपर आहे, हायपो आहे, त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात असू द्या. तर हायपोथॅलमस हा जो भाग आहे तो मेंदूचा तापमान नियंत्रण ठेवत असतो. कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारताने कुटुंब नियोजन कार्यक्रम सुरू केला? तर कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला? तर लक्षात असू द्या, पहिल्या पंचवार्षिक योजनेपासूनच भारताने कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू केला. काही तांत्रिक प्रश्नासोबत टेक्निकलसुद्धा आहे. 3 संख्यांचं गुणोत्तर 5 7 तसेच 7 3 आहे. तर प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर त्या संख्येची बेरीज 99 होते. तर सर्वात लहान संख्या कोणती? तर नॉर्मल प्रश्न आहे, ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे ऑलरेडी आपण गणित व बुद्धीमध्ये सोडवलेले आहेत ते सर्व पाहून घ्या. श्वसनातील हवेत ऑक्सिजनचं प्रमाण किती टक्के आहे? तर 21% आहे. प्रथम उपचाराची योजना सर्वप्रथम कोणी तयार केली किंवा सर्वप्रथम कोणी अंमलात आणली? तर लक्षात असू द्या, इस्मार्च याने जो आहे किंवा इस्मार्च जो शास्त्रज्ञ होता त्याने या प्रथम उपचार योजना या ठिकाणी अंमलात किंवा तयार केली असं आपणास म्हणता येतं. 9वा प्रश्न, मानवी शरीरात सर्वात लहान कार्यरत घटक कोणता आहे? तर मानवी शरीरामध्ये सर्वात लहान कार्यरत घटक कोणता असतो? तर पेशी जो आहे तो सर्वात लहान कार्यरत घटक असतो. 10वा प्रश्न, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या, अगदी मोफतपणे दर्जेदार पद्धतीची तयारी आपण आपल्या चॅनलद्वारे करून घेत असतो. तर भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे किंवा गलगंड हा जो आजार आहे तो कशामुळे होतो हे आपण पाहिलं होतं, आयोडीनच्या कमतरतेमुळे. तर गलगंड हा जो सामाजिक प्रश्न हा कोणत्या राज्यामध्ये उद्भवतो? तर काश्मीर आणि आसाम याच्यामध्ये जास्तीत जास्त मोठा प्रश्न झालेला आहे. पित्त हा विकार शरीरातील कोणत्या अवयवांशी संबंधित आहे? तर पित्त हा जो विकार आहे किंवा पित्त हे कशामुळे होत असतं किंवा कोणत्या अवयवावर इफेक्ट पाडत असतं? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी हा जो पित्त आहे तो मित्रांनो यकृतावर प्रभाव पाडणारा हा आजार आहे किंवा विकार आहे. त्यासोबत त्वचेमध्ये धर्मग्रंथींची संख्या सर्वाधिक कोणत्या ठिकाणी आहे? तर प्रश्न पहा, धर्मग्रंथींची संख्या कोणत्या ठिकाणी जास्तीत जास्त आहे? तर तळहात जो असतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त या धर्मग्रंथींची संख्या आपणास आढळून येते. मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती आहे? तर मानवी शरीरामध्ये सर्वात लांब पेशी
ही चेतापेशी आहे. त्यासोबत समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहास काय म्हणतात, तर ऊती त्यांना म्हटलं जातं. नॉर्मल आहेत परंतु टॉप लेवलचे प्रश्न आहेत, हे खूपदा वारंवार आलेले आहेत. त्यासोबत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती, हे तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि अशाच प्रश्नांसाठी सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. अगदी मोफतपणे हे आपण प्रश्न विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवत असतो. तर जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटूया तशाच नवनवीन तयारीसोबत. पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.